Hello students, welcome to Atomic Physics lecture series. या सीरीजचा आहे लेक्चर नंबर 13. लास्ट लेक्चर नंबर 12 मध्ये आपण ग्राउंड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम किंवा ग्राउंड स्टेट ऑफ एनी ॲटम आणि ती कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची, म्हणजेच ग्राउंड स्टेटशी रिलेटेड असणारी स्पेक्ट्रल टर्म कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची, हा पोर्शन कंप्लीट केला होता. या लेक्चर मध्ये आपण कपलिंग स्कीम्स मधला नेक्स्ट कपलिंगचा पोर्शन आहे तो म्हणजे जे जे कपलिंग. तो जे जे कपलिंगचा पोर्शन कंप्लीट करू. काय घेणार आहोत आपण या लेक्चर मध्ये, की हायलाईट बघा या लेक्चरच्या काय असतील आपल्या हायलाईट. यामध्ये आपण पहिला जे जे कपलिंग कंप्लीट करणार. या जे जे कपलिंग मध्ये जे जे कपलिंग आपली दोन स्टेजेस साठी असणार. एक इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन सिस्टीमची जे जे कपलिंग असणार. त्यानंतर नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनची जे जे कपलिंग स्कीम बघणार. नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन. त्यानंतर जशी आपली कपलिंग स्कीम आटवेल त्यानंतर मग आपण बघणार इंटेन्सिटी रूल. कुठल्या स्पेक्ट्रल ट्रान्झिशनशी असोसिएटेड इंटेन्सिटी ही कशी कॅल्क्युलेट करायची तो बघणार. त्यानंतर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक तो म्हणजे सोडियम स्पेक्ट्रा. हे 3 टॉपिक आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. ओके, आपण स्टार्ट करूया जे जे कपलिंग पासून. काय फर्स्ट टॉपिक आहे आपला जे जे कपलिंग. हेडिंग टाकायचं आहे जे जे कपलिंग. जे जे कपलिंग. या अगोदर आपण कपलिंग स्कीम्स मध्ये एलएस कपलिंग कंप्लीट केलेले आहेत. एलएस कपलिंग बद्दल थोडंसं ओव्हरव्ह्यू बघूया. सपोज करायचा हा आहे 1 इलेक्ट्रॉन, तुमचा पहिला इलेक्ट्रॉन, आणि हा आहे दुसरा इलेक्ट्रॉन. एका ऑर्बिट मध्ये असू शकतात, 2 ऑर्बिट मध्येही असू शकतात, डिपेंडिंग अपॉन ते इक्विव्हॅलंट आहेत की नॉन इक्विव्हॅलंट आहेत. ओके, याबद्दल इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड आपण एल एस च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. याच्याशी असोसिएटेड आपण एल आणि एस च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. मग याची L1 आणि याची L2 या व्हॅल्यूचा यूज करून आपण कॅपिटल E ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. फ्रॉम L1 मायनस L2 टू L1 प्लस L2. आणि S ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली फ्रॉम S1 मायनस S2 टू S1 प्लस S2. ओके, S1 मायनस S2 टू S1 प्लस S2 अशी कॅपिटल L ची आणि कॅपिटल एस ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. त्यानंतर आपण कॅपिटल जे कॅल्क्युलेट केला फ्रॉम L मायनस एस टू L प्लस एस. यावरून कॅपिटल जे कॅल्क्युलेट केला. मग त्यानंतर हा एल व्हॅल्यू, ही एस व्हॅल्यू आणि ही जे व्हॅल्यूचा यूज करून आपण काय केली, ट्वाइस एस प्लस 1 एल जे ही स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट केली. हा होता तुमचा रिव्ह्यू रिलेटेड टू एलएस कपलिंग. ओके, बट आपण काय डिस्कस करणार आहोत जे जे कपलिंग. आता जे जे कपलिंग हे एलएस कपलिंग पेक्षा वेगळं कसं आहे अगोदर आपण ते समजून घेऊया. तर बघा, जे जे कपलिंग मध्ये सगळ्यात पहिला टॉपिक पॉइंट लिहायचा आहे की जे जे कपलिंग is dominant. JJ coupling is dominant in heavier atoms. JJ कपलिंग जी आहे ती JJ कपलिंग डॉमिनंट असते हेवियर ॲटम्स मध्ये. जशी की एलएस कपलिंग डॉमिनंट होती कुठल्या ॲटम्स मध्ये, तर लाइटर ॲटम्स मध्ये, ज्या ॲटम्सचे ॲटॉमिक नंबर 25 पेक्षा कमी असतात तशा ॲटम्स मध्ये एलएस कपलिंग डॉमिनंट होती. बट हेवियर ॲटम्स मध्ये JJ कपलिंग ही काय असते, डॉमिनंट असते. JJ कपलिंग मध्ये काय होतं, इन JJ coupling, the spin and orbital quantum number associated with the single electron the single electron are coupled. सिंगल इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड स्पिन म्हणजेच एस आणि ऑर्बिटल म्हणजे एल टुगेदरली कपल्ड होतात. अँड
फॉर्म टोटल angular quantum नंबर स्मॉल g. म्हणजे जे जे कपलिंग मध्ये काय होतं, सपोज करू आपण 2 इलेक्ट्रॉनची सिस्टीम आहे. यामध्ये एक पहिला इलेक्ट्रॉन आहे आणि हा दुसरा इलेक्ट्रॉन. या पहिल्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड ऑर्बिटल क्वांटम नंबर असेल एल आणि स्पिन क्वांटम नंबर असेल एस. दुसऱ्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड हा असेल एल प्राईम आणि असेल एस प्राईम. एल एस कपलिंग मध्ये दोन्ही एल एल ऍड होऊन कॅपिटल एल बनत होता, एस एस ऍड होऊन कॅपिटल एस बनत होता. पण जे जे कपलिंग मध्ये काय होत असतं, तर पहिल्या इलेक्ट्रॉनचा जो एल आणि एस आहे यांच्या कॉम्बिनेशन पासून जे व्हॅल्यू तयार होतात, जी जी व्हॅल्यू असते एल मायनस एस टू एल प्लस एस, आणि या सेकंड इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड जे प्राईम व्हॅल्यू तयार होती जी असते एल प्राईम मायनस एस प्राईम टू एल प्राईम प्लस एस प्राईम. पहिल्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड तुम्हाला जे व्हॅल्यू मिळते, दुसऱ्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड जे प्राईम व्हॅल्यू मिळते, आणि फायनली कॅपिटल जे ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करता फ्रॉम जे वन मायनस जे टू टू जे वन प्लस जे टू, जे वन मायनस जे टू टू जे वन प्लस जे टू. बस एवढाच डिफरन्स आहे एल एस कपलिंग आणि जे जे कपलिंग मध्ये. बाकी एल एस आणि जे जे कपलिंग मध्ये टर्मिनॉलॉजीज किंवा स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करण्याची प्रोसिजर वगैरे जी आहे ती पूर्ण सेम आहे. ओके, यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊया. पहिलं नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन्स. कशाचं? नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन. नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनचे आपण बघूया आता जे जे कपलिंग नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनची कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची असते. सो परत या नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर एक आहे एन एल आणि दुसरा आहे एन प्राईम एल प्राईम. या स्टेटमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, या स्टेटमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. या दोन इलेक्ट्रॉन नॉन इक्विव्हॅलंट केव्हा म्हणायचं, ज्यावेळेस एन आणि एन प्राईमची व्हॅल्यू काय असते, अनइक्वल असते. प्रोव्हाइडेड एल एल प्राईम इक्वल असू शकतात किंवा एल आणि एल प्राईम अनइक्वली असू शकतात. ज्यावेळेस ही कंडिशन तुमची व्हॅलिड होत असते, त्यावेळेस ते जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स काय असतात, नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, तर ही नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन ओळखण्याची की स्टेप्स म्हटलं तरी चालतं. नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनचा आपण डायरेक्टली एक्झाम्पलच घेऊ. ओके, एक्झाम्पल वरून तुमची आयडिया काय होईल, थोडी क्लिअर होईल. एक्झाम्पल घेऊ एक नंबरचं. तर 2s आणि 1s, एक 2s स्टेटमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि 1s स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन्स आहे. दोन इलेक्ट्रॉनचे तुम्हाला काय करायचे, जे जे कपलिंग स्कीमनुसार स्पेक्ट्रल टर्म किंवा कपलिंग टर्म्स काढायचे आहेत. ओके, याला बघूया आपण. 2s इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड, याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन्स आहे, सो एस ची व्हॅल्यू काय राहील, हाफ राहील. एल ची व्हॅल्यू एस स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल काय असतो, 0. दुसरा आहे 1s स्टेटमध्ये एक इलेक्ट्रॉन, सिमिलरली याच्यासाठी पण एस ची व्हॅल्यू हाफ असेल, कारण इलेक्ट्रॉनचा स्पिन हाफ आहे, आणि एल ची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल. ओके, दोन्हीचा स्टेट म्हणजे 1s इलेक्ट्रॉनच्या असोसिएटेड एल व्हॅल्यू आहे 0 आणि एस व्हॅल्यू आहे हाफ. एल व्हॅल्यू आहे 0 आणि एस व्हॅल्यू आहे हाफ. सो यावरून जी ची व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला, जे सरळ सरळ मिळणार हाफ. ओके, 2s इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड एल ची व्हॅल्यू आहे 0, जे एस ची व्हॅल्यू आहे हाफ. सो या स्टेटवरून पण तुम्हाला जे ची व्हॅल्यू काय मिळणार, हाफच मिळणार. जे ची व्हॅल्यू काय मिळणार, हाफच मिळणार. म्हणजे जे मिळाला तुम्हाला, एक मिळाली जे ची व्हॅल्यू हाफ आणि दुसरी मिळाली हाफ. कॅपिटल जे कसा फॉर्म करणार तुम्ही, तर हाफ मायनस हाफ टू हाफ मायनस हाफ टू हाफ प्लस हाफ, हाफ मायनस हाफ टू हाफ प्लस हाफ. म्हणजे हाफ मायनस हाफ 0 आणि हाफ प्लस हाफ 1. म्हणजे कॅपिटल जे च्या व्हॅल्यू मिळाल्या 0 आणि 1. सो जे जे कपलिंग मध्ये टर्म्स कशा रिप्रेझेंट करत असता तुम्ही, तर हाफ हाफ 0 आणि हाफ हाफ 1. बस सिम्पली एवढे असते तुमच्या जे जे कपलिंग स्कीम्सच्या व्हॅल्यूज. रिप्रेझेंट कसं करायचं, तर J1 J2 आणि J व्हॅल्यू, J1 J2 आणि J व्हॅल्यू या वेळेला काय केलं आपण, या दोन्ही व्हॅल्यूजना रिप्रेझेंट केलं, एक टर्म आणि एक टर्म. जिथे तुम्हाला जे जे कपलिंग स्कीम्सनुसार व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा म्हणतील, तुम्हाला काय करावं लागतं, ज्या टर्म्स काढाव्या लागतात, त्या दोन्ही टर्म्स कॅल्क्युलेट कराव्या लागतात. ओके, या एक्झाम्पल वरून काही जणांना क्लिअर नसेल झाले तर सेकंड एक्झाम्पल घेऊया. सेकंड एक्झाम्पल वरून तुमच्या टर्मिनॉलॉजीज काय होईल, आणखी क्लिअर होणार. आणखी काय होतील टर्मिनॉलॉजीज क्लिअर होतील. तर बघा, एक आहे 2p आणि 3p. 2p आणि 3p.
इथे बघा यांची व्हॅल्यू 2 यांची व्हॅल्यू 3 सो n नॉट इक्वल टू n प्राईम म्हणजे कुठली केस आहे तर नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनची नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनची केस आहे. 2p स्टेटच्या करस्पॉन्डिंग एलची व्हॅल्यू काय असते p स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल आहे 1 सिंगल इलेक्ट्रॉन आहे यामध्ये सो एस ची व्हॅल्यू आहे. एल इज इक्वल टू 1 एस इज इक्वल टू हाफच्या करस्पॉन्डिंग जेच्या व्हॅल्यूज काय मिळतील तुम्हाला जेच्या व्हॅल्यूज मिळतील तुम्हाला हाफ आणि 3/2 हाफ आणि 3/2 व्हॅल्यू कसे आल्या तुम्हाला सांगितलेलं आहे जे कशी व्हॅल्यू एक्सप्रेस करतो एल मायनस एस टू एल प्लस एस वगैरे वगैरे तो पार्ट मी रिपीट करणार नाही. 3D स्टेटमध्ये सुद्धा एक इलेक्ट्रॉन आहे डी स्टेटच्या करस्पॉन्डिंग एलची व्हॅल्यू काय असते 2 एस ची व्हॅल्यू हाफ यावरून जे प्राईमची व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला एक मिळणार व्हॅल्यू तुम्हाला 3/2 आणि एक मिळणार व्हॅल्यू 5/2 एक मिळणार व्हॅल्यू 3/2 आणि एक मिळणार व्हॅल्यू 5/2. आता तुम्हाला कॅपिटल जे च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी इथे 4 कॉम्बिनेशन मिळाले कुठले कुठले पहिलं कॉम्बिनेशन मिळेल हाफ 3/2 वाला दुसरं कॉम्बिनेशन मिळेल हाफ 5/2 वाला तिसरं कॉम्बिनेशन मिळेल 3/2 3/2 वाले आणि चौथं कॉम्बिनेशन मिळेल 3/2 5/2. कॅपिटल जे ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला J1 आणि J2 किंवा जे आणि जे प्राईमचे 4 कॉम्बिनेशन मिळणार. आपण काय करू प्रत्येक कॉम्बिनेशनच्या करस्पॉन्डिंग कॅपिटल जेच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. पहिलं कॉम्बिनेशन घेऊ हाफ आणि 3/2 हाफ आणि 3/2 च्या करस्पॉन्डिंग कॅपिटल जे ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला हाफ मायनस 3/2 च्या मॉड्युलस पासून हाफ प्लस 3/2 हाफ मायनस 3/2 म्हणजे काय तर 1 2 2 1 to 2 म्हणजे कॅपिटल जे ची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला सिम्पली 1 आणि 2. सो या टर्मला कसं रिप्रेझेंट करू शकतो म्हणजे जे कपलिंग मध्ये हाफ 3/2 1 आणि हाफ 3/2 हाफ 3/2 1 आणि हाफ 3/2 हे झालं पहिलं कॉम्बिनेशन J1 J2 चं. दुसरं कॉम्बिनेशन दुसरं कुठलं असणार आहे 3/2 सॉरी 3/2 दुसरं कॉम्बिनेशन 1/2 3/2 झालं पहिलं दुसरं घेऊ आपण 1/2 5/2 दुसरं घेऊ 1/2 कॉमा 5/2 याच्या करस्पॉन्डिंग कॅपिटल जे च्या व्हॅल्यूज परत 1/2 मायनस 5/2 टू 1/2 प्लस 5/2 म्हणजेच 2 कॉमा 3 याला कसं लिहिणार जे जे कपलिंग मध्ये 1/2 5/2 2 आणि 1/2 5/2 3 हे झालं सेकंड कॉम्बिनेशन J1 आणि J2 चं. त्यानंतर थर्ड कॉम्बिनेशन आहे एक 3/2 3/2 याच्या करस्पॉन्डिंग कॅपिटल जे ची व्हॅल्यू कशी बनणार तर मॉड्युलस ऑफ 3/2 मायनस 3/2 टू मॉड्युलस ऑफ 3/2 प्लस 3/2 3/2 मायनस 3/2 म्हणजे 0 टू 3/2 प्लस 3/2 म्हणजे 3 0 1 2 आणि 3 0 1 2 आणि 3 याला कसं लिहिणार तुम्ही 3/2 सॉरी 3/2 3/2 कॉमा 3/2 लिहिणार तुम्ही 3/2 3/2 0 3/2 3/2 1 कॉमा 3/2 3/2 2 3/2 3/2 3 या टर्मच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला जे जे कपलिंगच्या टर्म किती ऑप्टेन झाले या 4 त्यानंतर राहिलं आपलं लास्ट कॉम्बिनेशन ती म्हणजे 3/2 5/2 3/2 5/2 च्या करस्पॉन्डिंग जेच्या व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला मॉड्युलस ऑफ 3/2 मायनस 5/2 टू मॉड्युलस ऑफ 3/2 प्लस 5/2 म्हणजेच 3 minus 2 2 म्हणजे 1 to 4 1 to 4 मीन्स 1 2 3 आणि 4 म्हणजे याच्या व्हॅल्यू याच्या करस्पॉन्डिंग जे जे कपलिंगच्या टर्म काय मिळतील तुम्हाला तर 3/2 5/2 1 3/2 5/2 2 3/2 5/2 3 3/2 5/2 4 या वेळेला तुम्हाला जे जे कपलिंगच्या टर्म्स असोसिएटेड विथ दीज इलेक्ट्रॉन त्या दोन एक्झाम्पल वरून तुमचे नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड जे जे कपलिंगच्या टर्म कशा कॅल्क्युलेट करायचा ह्या ऍटलीस्ट 50% वरती तरी क्लिअर झाल्या असतील. ओके
मेन मेन जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जे कपलिंगशी रिलेटेड क्वेश्चन्स मला सेटमध्ये आतापर्यंत प्रिव्हियस इयरला कधी विचारलेला दिसला नाही. बट इन केस फ्युचरमध्ये जर विचारेन तर तुम्ही या पद्धतीने टर्म काढू शकता. ओके. त्यानंतर आहे दुसरी केस, ती म्हणजे फॉर इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन. फॉर इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन. इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन. आता इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन केव्हा ओळखायचे आहे की नाही, सपोज करायचं एन प्राईम एन एल आणि एन प्राईम एल प्राईम असे 2 इलेक्ट्रॉन. हे आपण 2 इलेक्ट्रॉनसाठीच केस अझ्युम करतोय. असं गरजेचं नाही की तुम्हाला म्हणजे प्रोबॅबल आहे की सेटमध्ये क्वेश्चन आला तर 2 इलेक्ट्रॉनशी असोसिएटेडच विचारेल. बट हायर इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड जरी असला तरी तुम्ही सेम वेने काय करायचं, त्यांना डील करायचं. इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन म्हणजे केव्हा, ज्यावेळेस एन आणि एन प्राईमची व्हॅल्यू काय असते, इक्वल असते. ज्यावेळेस एन आणि एन प्राईम इक्वल येतो ऑब्व्हियसली त्यावेळेस एल आणि एल प्राईमची व्हॅल्यू पण काय असते, इक्वल असते. ही कंडिशन आहे तुमची इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन ओळखायची. इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉन ओळखायची. तर यामध्ये बघा आपण डिस्कशन म्हणजे थेरॉटिकल पार्टवर डिस्कशन न करता डायरेक्टली एक्झाम्पल घेऊ आणि एक्झाम्पलवरून तुम्हाला हा टॉपिक क्लिअर करून सांगण्याचा क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. सपोज करायचं आहे तुमच्याकडे इलेक्ट्रॉन आहे NS2. NS2 मीन्स यालाच कसं घेऊ शकतो तुम्ही, NS स्टेटमध्ये एक इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या NS स्टेटमध्ये एक इलेक्ट्रॉन. एका NS स्टेटमध्ये एक इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या NS स्टेटमध्ये एक इलेक्ट्रॉन. ओके, एक मिनिट बघा. याला एक्झाम्पल घेण्या अगोदर थोडंसं याला क्लिअर करणं गरजेचं आहे. त्याला थोडं क्लिअर करू जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल समजण्यास थोडं काय होईल, इझियर जाईल. ओके. एक क्लिअर काय करायचं, तर हा जो पहिला इलेक्ट्रॉन आहे या पहिल्या इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला व्हॅल्यू मिळेल J1. ओके. तर पहिल्या इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग L1 S1 कॉम्बिनेशन पासून काही J1 च्या व्हॅल्यूज मिळतील. या दुसऱ्या इलेक्ट्रॉनच्या असोसिएटेड L1 L2 च्या L1 S1 च्या व्हॅल्यूज वरून J2 व्हॅल्यूज मिळतील. बट ही आहे इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनची केस. सो इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनच्या केसमध्ये तुम्हाला रिझल्टंट जे ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी थोडीशी वेगळी प्रोसेस आहे. थोडीशी वेगळी प्रोसेस म्हणजे कशी, ती बघा. सपोज करायचं या पहिल्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड जी J1 ची व्हॅल्यू आहे आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड J2 ची व्हॅल्यू आहे, ह्या दोन व्हॅल्यू जर का इक्वल असतील, असं सपोज करू आपण, या J1 आणि J2 दोन्हीच्या व्हॅल्यू आहे इक्वल. ज्या कंडिशनमध्ये या J1 आणि J2 च्या व्हॅल्यू इक्वल असतात त्यावेळेस कॅपिटल J च्या व्हॅल्यूज असतात बघा तुमच्या ट्वाइस J1 मायनस 1 ही एक व्हॅल्यूज असते. ट्वाइस J1 मायनस 3 ही दुसरी व्हॅल्यू असते. ट्वाइस J1 मायनस 5 ही तिसरी व्हॅल्यू असते. सो ऑन. एक कितीतरी व्हॅल्यू शकतात, पण या सगळ्या व्हॅल्यू कुठल्या असतात, तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आल्या. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आल्या. आणि ज्या कंडिशनमध्ये हा J1 आणि हा J2 अनइक्वल असतात त्यावेळेस आपली युज्युअल मेथड. युज्युअल मेथड म्हणजे कुठली मेथड, थोडंसं हँडरायटिंग बॅड येत आहे, एक मिनिट. दुसरी कोणती, युज्युअल मेथड. युज्युअल मेथड म्हणजे कुठली, इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनच्या केसमध्ये जी आपण बघितली, सॉरी नॉन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनच्या केसमध्ये जे बघितली ती. याला तुम्ही लिहून घ्यायचे फक्त. आता याचं ऍक्च्युअल ऍप्लिकेशन काय आहे आणि हे तुम्हाला कसं अप्लाय करायचं मी तुम्हाला आता एक्झाम्पलद्वारे सांगते. एक्झाम्पलद्वारे तर सांगतो. एक्झाम्पल घ्यायचं, एक्झाम्पल नंबर 1. ओके. याला नोट करून घ्यायचं आहे. याला नोट करून घ्यायचं आहे एवढ्या पोर्शनला. आता या पोर्शन मध्ये हे काय सांगितलं, हे काय सांगितलं, हे तुम्हाला एक्झाम्पल वरून काय होईल, 100% क्लिअर होईल. तर एक्झाम्पल आहे बघा तुमचं NS2. NS2 म्हणजेच काय, तर NS स्टेटमध्ये एक इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या NS स्टेटमध्ये एक इलेक्ट्रॉन. या हे दोन इलेक्ट्रॉनची केस आणि हे इक्विव्हॅलंट आहेत का, कारण N आणि N ची व्हॅल्यू काय इक्वल आहे. N आणि N ची व्हॅल्यू इक्वल आहे आणि S आणि S ची व्हॅल्यू पण इक्वल आहे. सो एका इक्विव्हॅलंट इलेक्ट्रॉनची केस आहे. तुम्हाला बघितल्या कळते. पहिला जो इलेक्ट्रॉन आहे NS, पहिल्या NS इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड बघा N ची व्हॅल्यू 0 आहे का, कारण S स्टेटसाठी N 0 असतो. आणि एक सिंगल इलेक्ट्रॉन आहे, सो S ची व्हॅल्यू हाफ. मग यावरून J1 ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, हाफ मिळेल. J1 ची व्हॅल्यू हाफ मिळेल. दुसऱ्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड तुम्हाला सिमिलर टर्म मिळेल. L इज इक्वल टू 0 मिळेल आणि S इज इक्वल टू हाफ मिळेल आणि J2 ची व्हॅल्यू काय मिळाली, हाफ मिळेल. आता पहिल्या स्टेटच्या करस्पॉन्डिंग J ची एकच व्हॅल्यू आहे आणि दुसऱ्या स्टेटच्या करस्पॉन्डिंग पण J2 ची व्हॅल्यू पण फक्त एकच आहे. आणि आपल्याला सरळ सरळ दिसतं यावरून काय, J1 इज इक्वल टू G2 आहे. J1 इज इक्वल टू G2 आहे. तर ज्या केसमध्ये मी तुम्हाला इथे सांगितले की J1 इज इक्वल टू G2 आहे, त्यावेळेस रिझल्टंट J च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला या टर्मिनॉलॉजीचा यूज करावा लागतो. तर त्या टर्मिनॉलॉजीच लिहू आणि त्यामधल्या कुठल्या व्हॅल्यू एक्सेप्टेबल आहे ते पण लिहू. बघा J च्या व्हॅल्यू कुठल्या असतात, तर ट्वाइस J1 मायनस 1, ट्वाइस J1 मायनस 3, सो ऑन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. आता J1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे हाफ आहे. ओके.
J1ची व्हॅल्यू आहे हाफ. यामध्ये काय करू आपण 2 इंटू हाफ मायनस 1 कॉमा 2 इंटू हाफ मायनस 3 सो ऑन ग्रेटर दॅन इक्वल टू 0. तर तुम्हाला असं दिसेल की पहिली जी व्हॅल्यू आहे, पहिली व्हॅल्यू 2 इंटू 1/2 मायनस 1 याची व्हॅल्यू मिळते 0 आणि दुसरी व्हॅल्यू मिळते -2. काय मिळते कॅपिटल जीची व्हॅल्यू? पहिली व्हॅल्यू मिळते 0 आणि दुसरी मिळते -2. सो ऑन आपल्याला सांगितलेलं आहे फक्त जेच्या अशाच व्हॅल्यू घ्यायच्या ज्याची व्हॅल्यू काय तर 0 आहे किंवा 0 पेक्षा मोठी आहे. सो ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, सो ही व्हॅल्यू इज नॉट एक्सेप्टेड. मग तुम्ही हाफ हाफ या इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग जीची व्हॅल्यू काय घेणार? तर तुम्ही इथे जीची व्हॅल्यू घेणार सिम्पली फक्त 0. का? तर निगेटिव्ह व्हॅल्यू कॅपिटल जेच्या इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉनच्या केसमध्ये जर J1 आणि J2 इक्वल असतील तर त्या ऍक्सेप्टेबल नाही ही आपल्याला स्टँडर्ड रिझल्ट सांगतो. कुठल्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत? ज्या 0 किंवा 0 पेक्षा मोठी आहे. पहिली व्हॅल्यू 0 मिळते, सो कॅपिटल जेची ती व्हॅल्यू घ्यायची आहे. बट दुसरी व्हॅल्यू निगेटिव्ह मिळते, सो दुसरी व्हॅल्यू घ्यायची नाही. दुसरी व्हॅल्यू घ्यायची नाही. म्हणजेच तुम्हाला हाफ हाफ स्टेटच्या करस्पॉन्डिंग एकच स्पेक्ट्रल टर्म मिळणार किंवा एकच कॉम्बिनेशन मिळणार जे कपलिंगचं ते म्हणजे हाफ हाफ 0. हाफ हाफ 0. ओके. यावरूनही ज्यांचा कन्सेप्ट क्लिअर झाले नसेल त्यांनी काय करायचंय सेकंड एक्झाम्पल बघायचं आहे. सेकंड एक्झाम्पल वरून तुम्हाला टर्मिनॉलॉजीज काय होतील आणखी क्लिअर होतील. बघा सेकंड एक्झाम्पल आहे तुमचं NP2 म्हणजेच काय रे बाबा? NP2 म्हणजे एक NP इलेक्ट्रॉन आणि दुसरा NP इलेक्ट्रॉन. पहिले NP इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग J1च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू, दुसरे NP इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग J2च्या व्हॅल्यू. तर पी स्टेटच्या करस्पॉन्डिंग एलची व्हॅल्यू असते 1, एसची व्हॅल्यू आहे हाफ. त्याच्याशी करस्पॉन्डिंग J1च्या व्हॅल्यूज काय मिळणार तुम्हाला? एक मिळेल हाफ आणि एक मिळेल 3/2. एक मिळेल हाफ आणि एक मिळेल 3/2. दुसरं NP इलेक्ट्रॉनची असोसिएटेड सिमिलर टर्म मिळणार. एलची व्हॅल्यू 1 असेल, एसची व्हॅल्यू हाफ असेल आणि J2च्या व्हॅल्यू काय मिळतील तुम्हाला? हाफ आणि 3/2. मग आता J1 आणि J2 चे टोटल कॉम्बिनेशन्स किती असतील? J1 आणि J2 चे टोटल कॉम्बिनेशन्स किती असतील? तर J1 आणि J2 चे टोटल 4 कॉम्बिनेशन होतील. कुठले कुठले? एक मिळेल तुम्हाला हाफ हाफ, एक मिळेल हाफ 3/2, एक मिळेल 3/2 हाफ आणि एक मिळेल 3/2 3/2. 4 कॉम्बिनेशन्स मिळेल. इथपर्यंत कोणाला समजण्यास काही अडचण नसेल. त्यानंतर आपण आता इकडे येऊया केसेसवर, इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉनच्या केसवर. काय सांगितलं इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रॉनचे केस? जर J1 आणि J2 च्या व्हॅल्यू इक्वल असतील तर कॅपिटल जेच्या तुम्ही प्राइस J1 - 1, प्राइस J1 - 3 अप टू सो ऑन ग्रेटर दॅन इक्वल टू 0 वाल्या टर्म्सच घेऊ शकतात. आणि ज्या केसमध्ये J1 आणि J2 च्या व्हॅल्यू अनइक्वल असतील त्यावेळेस काय करावं लागते? युज्युअल टर्म किंवा युज्युअल मेथड म्हणून आपण याला युज्युअल मेथड. आता आपण बघूया J1 आणि J2 चे जे काही कॉम्बिनेशन्स आहेत 4 त्यापैकी कुठल्या कॉम्बिनेशन मध्ये J1 आणि J2 ची व्हॅल्यू इक्वल आहे आणि कुठल्यामध्ये J1 आणि J2 ची व्हॅल्यू अनइक्वल आहे. सो आपल्याला कळतंय की पहिलं कॉम्बिनेशन जे आहे ज्यामध्ये J1 आणि J2 ची व्हॅल्यू इक्वल आहे आणि फोर्थ वाला कॉम्बिनेशन आहे ज्यामध्ये J1 आणि J2 ची व्हॅल्यू इक्वल आहे. ओके. तर मग आपण काय करू? पहिलं कॉम्बिनेशन ज्यामध्ये J1 आणि J2 ची व्हॅल्यू इक्वल आहे इथे करस्पॉन्डिंग जे कॅल्क्युलेट करून त्याची व्हॅल्यू फक्त एकच मिळेल आपल्याला ती म्हणजे 1. 2 इंटू 2/2 - 1 ज्याची व्हॅल्यू मिळते 0. एकच व्हॅल्यू काय आहे तर हाफ हाफच्या करस्पॉन्डिंग ऍक्सेप्टेबल आहे जी आपण या फॉर्म्युलाचा यूज करून कॅल्क्युलेट केली. नंतर दुसरी इक्वलची केस आहे 3/2 3/2. याच्याशी करस्पॉन्डिंग कॅपिटल जेच्या व्हॅल्यूज असतील तुमच्या 2 इंटू 3/2 - 1 कॉमा 2 इंटू 3/2 - 2 ह्या दोनच व्हॅल्यू असतील. याच्या समोरची व्हॅल्यू जर तुम्ही कॅल्क्युलेट केली त्या सेम मेथडनं तर तिसरी निगेटिव्ह मिळते. सो 3/2 - 2 म्हणजे याची व्हॅल्यू मिळते तुम्हाला 1 आणि दुसरी व्हॅल्यू मिळते ही 0. जेच्या व्हॅल्यू किती मिळाल्या 1 आणि 0. या दोन टर्मची असोसिएटेड स्पेक्ट्रल टर्म कशा लिहिणार तुम्ही? एक लिहिणार तुम्ही हाफ हाफ 0, दुसरी लिहिणार 3/2 3/2 1 आणि 3/2 3/2 0. या तीन जे कपलिंगच्या टर्म मिळाल्या ज्या केसमध्ये J1 आणि J2 च्या व्हॅल्यूज काय होत्या? इक्वल होत्या. J1 आणि J2 च्या व्हॅल्यू काय होत्या? इक्वल होत्या. आता अनइक्वल वाल्या हाफ 3/2 आणि 3/2 हाफ वाल्या टर्म. हाफ 3/2 आणि 3/2 हाफ वाल्या. पहिली घेऊ त्यामधली हाफ आणि 3/2 वाली टर्म. हाफ आणि 3/2 याच्याच करस्पॉन्डिंग J ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याचा सेम फॉर्म्युला आपला तोच की हाफ मायनस 3/2 टू हाफ प्लस 3/2 हाफ मायनस 3/2 टू हाफ प्लस 3/2 काय मिळणार तुम्हाला? हाफ मायनस 3/2 हाफ मायनस 3/2 ची व्हॅल्यू मिळणार -1. -1 चा मॉड्युलस +1 आणि 2.
म्हणजे 1 आणि 2 म्हणजे हाफ आणि 3/2 च्या करस्पॉन्डिंग एक मिळणार 1 आणि एक मिळणार हाफ आणि 3/2 च्या करस्पॉन्डिंग. सिमिलरली तुम्ही 3/2 आणि हाफच्या करस्पॉन्डिंग काढल्या तर तुम्हाला कॅपिटल G च्या त्याच व्हॅल्यू मिळतील. कॅपिटल G ची व्हॅल्यू 1 आणि 2च मिळेल. तुम्ही वाटलं तर काढून बघा. आणि याच्याशी करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म काय मिळेल तुम्हाला? सॉरी 3/2 1/2 1 आणि 3/2 1/2 3/2 1/2. अशा पद्धतीने जे कपलिंगच्या डिफरंट टर्म्स तुम्ही काय करू शकता? कॅल्क्युलेट करू शकता. ओके. जे कपलिंगवर एक तुमच्यासाठी ऍडव्हान्टेजेस एवढा आहे की जे कपलिंगवर आतापर्यंत क्वेश्चन आलेला नाहीये, बट जे कपलिंगवर जर का क्वेश्चन आला तर तुम्ही या पद्धतीने त्याला काय करू शकता? ट्रीट करू शकता. ओके. सोडियम स्पेक्ट्रा. काय? सोडियम स्पेक्ट्रा. एनी स्पेक्ट्रा. एनी म्हणजे काय? सोडियम ॲटम. ते सोडियम ॲटम बद्दल अगोदर थोडंसं डिस्कशन करू की सोडियम ॲटम काय असतं, सोडियम ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, सोडियम ॲटमचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि त्यानंतर सोडियमच्या जे काही फेमस स्पेक्ट्रल लाईन्स आहेत कुठल्या, तर सोडियम D1 आणि D2 लाईन्स त्याच्याशी करस्पॉन्डिंग म्हणजे त्या दोन लाईन्स कुठून कुठं ट्रान्झिशन झाले किंवा वापर होतात आणि त्याच्याशी करस्पॉन्डिंग वेवलेंथ. कारण बघा सोडियम D1 आणि D2 लाईन्सवर बेस भरपूर वेळा क्वेश्चन सेटमध्ये आतापर्यंत विचारलेले आहेत. ठीक. या सोडियम ॲटम बद्दल थोडेसे 2-3 पॉईंट लिहून घेऊ आपण. काय की सोडियम इज अल्कली ॲटम. सोडियम काय आहे? अल्कली ॲटम हॅव्हिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सोडियम ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं काय? 1s2 2s2 2p6 आणि 3s1. 1s2 2s2 2p6 आणि 3s1 हे जे नॉर्मली हे न्यूऑन ॲटमचं आहे. सो याला कधी कधी डिफरंट बुक्स मध्ये न्यूऑन ॲटम आणि कॉमा 3s1 असं सुद्धा लिहिलेलं असू शकतं. सोडियम ॲटमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे Z इज इक्वल टू 11. सोडियम ॲटमचा ॲटॉमिक नंबर आहे Z इज इक्वल टू 11. म्हणजे याचा हा जो 3s1 इलेक्ट्रॉन आहे 3s1 याला कधी कधी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सुद्धा म्हणतात. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किंवा कधी कधी याला ऑप्टिकल इलेक्ट्रॉन सुद्धा म्हणतात. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतात इन टर्म्स ऑफ केमिस्ट्री आणि आपल्या ऑप्टिक्सच्या केसमध्ये याला काय म्हणतात? तर ऑप्टिकल इलेक्ट्रॉन. ओके. तर ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म जी असते फॉर 3s1 इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म काय मिळते तुम्हाला? जे स्टेटच्या करस्पॉन्डिंग L 0 असतो, सिंगल इलेक्ट्रॉन सह स्पिन हाफ आणि J ची व्हॅल्यू पण काय असते? हाफ. तो स्पेक्ट्रल टर्म काय रिप्रेझेंट करू शकतो तुम्ही? स्पेक्ट्रल टर्म ब्रॅकेटमध्ये लिहायचे ग्राउंड स्टेट. सोडियम ॲटमची ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म काय असते? तर ही असते तुमची 2s हाफ. 2s हाफ. त्यानंतर फर्स्ट स्टेट किंवा फर्स्ट स्टेट म्हटल्यापेक्षा फर्स्ट एक्साइटेड स्टेट. फर्स्ट एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. फर्स्ट एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम ॲटम. तर ती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं? तर ते असतं 1s2 2s2 2p6 2p6 3s0 आणि 3p1. हे जे आहे हे आहे तुमचं फर्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यामध्ये हे जे आहे हे न्यूऑन ॲटमचं आहे. सो याला कधी कधी डिफरंट बुक्स मध्ये न्यूऑन इंटू 3p1 असं सुद्धा रिप्रेझेंट करत असतात. एक्साइटेड स्टेट जी फर्स्ट एक्साइटेड स्टेट आहे त्याची करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म काढू आपण. स्पेक्ट्रल टर्म असोसिएटेड विथ 3p1 स्टेट कशा काढू आपण? 3p1 स्टेट साठी एल ची व्हॅल्यू आहे 1, एस ची व्हॅल्यू आहे हाफ. सो जेच्या व्हॅल्यू 2 मिळतील, एक मिळेल तुम्हाला जेची व्हॅल्यू हाफ आणि दुसरी मिळेल 3/2. सो फर्स्ट एक्साइटेड स्टेटच्या करस्पॉन्डिंग दोन स्पेक्ट्रल टर्म आहे. कुठल्या? एक आहे 2p
हाफ आणि दुसरी आहे 2p3/2. 2p हाफ आणि 2p3/2. या स्पेक्ट्रल टर्मला अरेंज कशा पद्धतीने करणार तुम्ही? ग्राउंड स्टेटला ही स्पेक्ट्रल टर्म जी आहे 2s हाफ आणि एक्साइटेड स्टेटला 2 स्पेक्ट्रल टर्म, p आणि a. जेची लोअर व्हॅल्यू लोअरला असेल का? कारण की ही स्टेट लेस दॅन हाफ फील्ड आहे. सो इथे ही टर्म याच्याशी करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म असेल 2p हाफ आणि या अप्पर लेवलच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म असेल 2p3/2. दोन ट्रान्झिशन पॉसिबल आहे. एक तर हे वालं ट्रान्झिशन आणि एक हे वालं ट्रान्झिशन. तर पहिलं जे ट्रान्झिशन आहे जे 2p हाफ स्टेटवरून 2s हाफ स्टेटवर होतं, हे ट्रान्झिशन आहे तुमचं सोडियम D1 लाईनचं. आणि दुसरं ट्रान्झिशन जे आहे 2p3/2 स्टेटवरून 2s हाफ स्टेटवर आहे D2 ट्रान्झिशन. सोडियम D1 आणि D2 ट्रान्झिशन. त्या D1 आणि D2 ट्रान्झिशन बद्दल थोडंसं बघूया आपण काय आहे तुमचं. तर D1 स्पेक्ट्रल लाईन इन सोडियम ॲटम. D1 स्पेक्ट्रल लाईन इन सोडियम ॲटम. तर D1 स्पेक्ट्रल लाईन इन सोडियम ॲटम मध्ये काय सांगू शकतो आपण? इट ऑकर when electron from excited state of sodium atom make its transition from p half to ground state yes half. म्हणजेच D1 लक्षात कसं ठेवू शकतो तुम्ही? D1 ट्रान्झिशन करस्पॉन्डिंग आहे तुमचं 2p हाफ स्टेट टू 2s हाफ स्टेट आणि वेव्हलेंथ. या ट्रान्झिशनशी असोसिएटेड किंवा D1 स्पेक्ट्रल लाईनशी असोसिएटेड वेव्हलेंथ काय असते? वेव्हलेंथची व्हॅल्यू पण केअरफुल लक्षात ठेवायची. याला आपण लॅम्बडा D1 म्हणू. तर ती वेव्हलेंथ किती आहे? लॅम्बडा D1. तर लॅम्बडा D1 च्या करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ आहे तुमची 5896 अँगस्ट्रॉम. कधी कधी याला डिफरंट बुक्स मध्ये 589.6 नॅनोमीटर असं सुद्धा दिलेलं असतं. सो मी तुम्हाला ऍडवाइस करेल की हा वाला पॉईंट आणि हा वाला पॉईंट तुम्ही केअरफुली लक्षात ठेवायचा आहे. ओके, हे होतं D1 लाईनशी असोसिएटेड. D2 स्पेक्ट्रल लाईनशी असोसिएटेड. D2 स्पेक्ट्रल लाईन याच्याशी असोसिएटेड काय लिहू शकतो आपण? याच्याशी असोसिएटेड काय लिहू शकतो आपण? इट ऑकर when electron from excited state of sodium atom make its transition from 2p3/2 to ground state 2s half. तेव्हा सोडियम D1 लाईन वापरतात. म्हणजे त्याला लिहू शकता तुम्ही D2 लाईन इज 2p3/2 to 2s half. आणि वेव्हलेंथ काय असते? त्याला आपण लॅम्बडा D2 म्हणू. ती वेव्हलेंथ असते तुमची 5890 अँगस्ट्रॉम किंवा काही डिफरंट बुक्स मध्ये याला 589 नॅनोमीटरनं सुद्धा रिप्रेझेंट करतात. तर हा वाला पॉईंट आणि हा वाला पॉईंट असोसिएटेड विथ सोडियम D2 लाईन्स काय करायचं आहे तुम्ही केअरफुली लक्षात ठेवायचा आहे. केअरफुली लक्षात ठेवायचं आहे. याला वेगळ्या पद्धतीने तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता? तर बघा 2p हाफ टू 2s हाफ आणि दुसरं आहे 2p3/2 टू 2s हाफ. दोन्ही स्टेट किंवा दोन्ही ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग ग्राउंड स्टेट तर सेम आहे. सो या टर्म बद्दल कन्फ्युजन होण्याचं काम नाही. बघा, ज्यावेळेस जेची व्हॅल्यू लोअर असते त्यावेळेस D1 लाईन, जेची व्हॅल्यू लोअर आहे D1 लाईन, इथं जेची व्हॅल्यू हायर आहे सो D2 लाईन. जेची अपर स्टेटमध्ये जर हायर व्हॅल्यूज असेल तर D2 लाईन, लोअर व्हॅल्यूज असेल तर D1 लाईन. या पद्धतीने सुद्धा तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. ओके, या पद्धतीने याला लक्षात ठेवू शकता म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. जे हायर व्हॅल्यूज वरून जर ट्रान्झिशन होत असेल
तर D2 लाईन लोअर व्हॅल्यूज बरोबर ट्रान्झिशन होत असेल तर D1 लाईन. ओके. त्यानंतर आहे इंटेन्सिटी रूल. एक शॉर्ट पॉइंटचा आहे इंटेन्सिटी रूलचा. इंटेन्सिटी रूल. इंटेन्सिटी रूल काय सांगतो? इफ द इलेक्ट्रॉन मेक्स ट्रान्झिशन, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन मेक्स करत असेल फ्रॉम डिफरंट हायर लेवल टू सेम ग्राउंड लेवल. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या हायर लेवलवरून एका सेम लोअर लेवलवर ट्रान्झिशन करत असेल, देन द intensity of the spectral transition from higher G values is maximum. आणि इंटेन्सिटी I चा फॉर्म्युला असतो इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे ट्वाइस J प्लस 1. ट्वाइस J प्लस 1 ला इंटेन्सिटी प्रोपोर्शनल असते. म्हणजे हा रिझल्ट काय सांगतोय नेमका? तर हा रिझल्ट असं सांगतोय की सपोज करायचा आहे, सपोज करू आपण 1, 2, 3, 4 आणि ग्राउंड लेवल. याच्याशी करस्पॉन्डिंग जे ची व्हॅल्यू आहे हाफ, याच्याशी करस्पॉन्डिंग आहे 3/2, याच्याशी करस्पॉन्डिंग आहे 5/2, याच्याशी करस्पॉन्डिंग आहे 7/2 आणि लोअर स्टेटच्या करस्पॉन्डिंग आहे 3/2. एक इलेक्ट्रॉन आहे जो या स्टेटवरून ट्रान्झिशन करते. थांबायला स्ट्रेट लाईन करते मी. एक इलेक्ट्रॉन आहे जो हाफ 3/2 ट्रान्झिशन होत आहे. एक दुसरा आहे जे 3/2 ट्रान्झिशन होत आहे. तिसरा आहे जे 5/2 3/2 ट्रान्झिशन होत आहे आणि चौथा आहे जे 7/2 3/2 ट्रान्झिशन होत आहे. ओके. डिफरंट ट्रान्झिशन्स आहेत, याला आपण कुठलेही नाव तुम्ही देऊ शकता. तर मग इंटेन्सिटी रूल काय सांगतो की असं ट्रान्झिशन, या 4 ट्रान्झिशन आहेत ना, या 4 ट्रान्झिशन पैकी ते ट्रान्झिशन हायली इंटेन्स असेल ज्याची अप्पर व्हॅल्यूज व ज्या स्टेटची जे व्हॅल्यूज हायर असेल. इथे जेची व्हॅल्यू 7/2 साठी हायर आहे, सो याच्याशी करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल लाईनची इंटेन्सिटी जास्त असेल. याच्यानंतर याची असेल, याच्यानंतर याची असेल आणि सर्वात कमी इंटेन्सिटी याची असेल. सर्वात कमी इंटेन्सिटी याची असेल. इंटेन्सिटी रूल काय सांगतो की इंटेन्सिटी I ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते ट्वाइस J प्लस 1 ला. जेवढी J ची व्हॅल्यू हायर तेवढी इंटेन्सिटी जास्त. ही J ची व्हॅल्यू कुठली? तर इनिशियल व्हॅल्यू. J ची व्हॅल्यू कुठली? इनिशियल व्हॅल्यू. जिथून ट्रान्झिशन होत आहे ती. तिथून ट्रान्झिशन होत आहे ती. त्यानंतर तुम्ही सोडियम D1 आणि D2 लाईन्स मध्ये ही सुद्धा लिहू शकता की काय, नोट मध्ये इंटेन्सिटी ऑफ D2 लाईन. D2 लाईनची इंटेन्सिटी, D2 लाईन कुठून कुठे ट्रान्झिशन करते? तर 2p 3/2 to 2s of the intensity of D2 line in sodium spectra is higher than D1 line. D1 line कुठून कुठे ट्रान्झिशन करत असते? तर 2p half to 2s half. D2 लाईनची इंटेन्सिटी हायर काय, D1 ची इंटेन्सिटी लोअर काय आहे हे तुम्ही इंटेन्सिटी रूल नुसार सांगू शकता. कारण D2 लाईनच्या करस्पॉन्डिंग अप्पर J ची व्हॅल्यू 3/2 आहे आणि D1 लाईनच्या करस्पॉन्डिंग अप्पर J ची व्हॅल्यू हाफ आहे. सो 3/2 इज मोर नंबर दॅन हाफ. सो सोडियम D2 लाईनची इंटेन्सिटी ही D1 लाईनची इंटेन्सिटी पेक्षा कशी असते? जास्त असते. ओके. या लेक्चरमध्ये आपले सोडियम स्पेक्ट्राशी असोसिएटेड जे काही टॉपिक झाले त्याच्यावर बेस तुम्हाला सेटमध्ये 101% क्वेश्चन्स येतात म्हणजे येतात. आतापर्यंत भरपूर वेळ आलेली आहे, तिथून पुढेही विचारू शकता. सो सोडियम D1 आणि D2 लाईन, D1 लाईनच्या करस्पॉन्डिंग ट्रान्झिशन आणि वेव्हलेंथ इंटेन्सिटी कोणाची कमी आहे कोणाची जास्त आहे आणि कुठलं ट्रान्झिशन कुठून होत आहे कुठं नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करू? तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू झीमन इफेक्ट. झीमन इफेक्ट काय असतो, झीमन इफेक्टचे जे काही टाइप्स आहेत, नॉर्मल झीमन इफेक्ट, अॅनोमलस झीमन इफेक्ट वगैरे वगैरे. तर नॉर्मल झीमन इफेक्ट केव्हा टेक्स प्लेस होतो, अॅनोमलस झीमन इफेक्ट केव्हा टेक्स प्लेस होतो, दोन्हीमध्ये आपण स्पेक्ट्रल ट्रान्झिशन किती ऑकर करतो कशी कॅल्क्युलेट करू शकतो, कुठल्यामध्ये स्पिन 0 असतो कुठल्यामध्ये स्पिन 0 नसतो, हे जे सर्व पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स काय करू आपण त्यामध्ये डिस्कस करू.